महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना तसेच इंग्रजीची आवड जोपासणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम बंधू आणि भगिनींना प्रत्येकाला वाटतं की आपल्याला इंग्रजी बोलता आलं पाहिजे, इंग्रजीवर प्रभुत्व असलं पाहिजे, आपलंही इम्प्रेशन पडलं पाहिजे. पण त्यासाठी एकदम बटन दाबलं लाईट लागला अशी काही परिस्थिती नसते. इंग्रजी ही आपली भाषा नसून या भाषेची जी सिस्टम आहे ती आपल्याला ॲक्वायर करावं लागते आणि प्रत्येक भाषेला तिची विशिष्ट ध्वनी व्यवस्था असते, शब्द व्यवस्था असते आणि तिची विशिष्ट ग्रामर सिस्टम असते. आणि म्हणून या भाषेवर प्रभुत्व आणण्यासाठी जेवढे जास्त शब्द आपण आत्मसात करू, नुसते शब्द आत्मसात न करता त्या शब्दांचं युटिलायझेशन कसं करता येईल यावर सुद्धा आपला भर असला पाहिजे. आणि म्हणून बरेचसे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी सुद्धा इंग्रजीमध्ये कमी गुण मिळताना आढळून येतात. त्याच्या मागचं जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे शब्दांमधली कमजोरी. जोपर्यंत शब्दांमध्ये आपण एनरिच होणार नाही तोपर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला अधिकाधिक गुण मिळणार नाही. 5-5 वर्षापासून 6-6 वर्षापासून आपण इंग्रजीची तयारी करून राहिलो, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहोत, पण तरी सुद्धा इंग्रजीमध्ये विशेषतः गुण इतर विषयांच्या तुलनेमध्ये कमी मिळतात. याच्या मागचं कारण म्हणजे शब्दांकडे आपण दुर्लक्ष करत असतो. आणि त्याचं कारण असं आहे की शब्द किती पाठ करायचे, किती ध्यानात राहतील असं जरी असलं तरी आपल्या डोक्यामध्ये आवडीच्या ज्या गोष्टी आहेत त्या साठा करू शकतात. आपण त्याचा साठा करू शकतो. मग शब्द का आपण ध्यानात ठेवू शकत नाही. जोपर्यंत आपली परीक्षा होत नाही तोपर्यंत का होईना आपल्याला शब्द आत्मसात करणे, सोबतच त्या शब्दांचं युटिलायझेशन करणे, याचा अर्थ म्हणजे त्यांना वाक्यामध्ये उपयोगात आणणे, म्हणजे जेणेकरून ते लॉंग लास्टिंग ठरतील. आज आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की इंग्रजी किंवा कुठलीही भाषा ही बोलून 90% अस्तित्वात आहे आणि केवळ 10% भाषा ही लिहून अस्तित्वात आहे. आणि या भाषेवर प्रभुत्व आणण्यासाठी या भाषेतील जी लेक्सिकल सिस्टम आहे किंवा शब्द व्यवस्था आहे, या शब्द व्यवस्थेकडे आपलं ध्यान असणं किंवा तिकडे जास्त ध्यान देणं ही आपली काळाची गरज आहे. आज आपण अतिशय टफ पण तितकाच परीक्षेच्या दृष्टीने किंवा इंग्रजीवर मास्टरी मिळवण्याच्या हेतूने आवश्यक असणारा शब्दाशी संबंधित असलेला भाग म्हणजेच होमोनिम्स या भागावर आपण प्रकाश टाकणार आहोत. होमोनिम्स काय असते, होमोफोन्स काय आहे, होमोग्राफ्स काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. देर आर सम वर्ड्स इन इंग्लिश which are with different spellings but their pronunciations are similar. स्पेलिंग निरनिराळा असणारे शब्द पण त्यासोबतच त्यांचं उच्चारण मात्र मिळतं जुळतं असणारं, सिमिलर प्रोनाउन्सिएशन, नॉट सेम, असे जे शब्द आहेत या शब्दांनाच होमोनिम्स असं म्हटले जाते. परंतु डिफरंट स्पेलिंग असणारे पण उच्चारण सारखंच असणारे म्हणजे सेम उच्चारण असणारे जे शब्द आहेत त्यांना होमोफोन्स म्हणतात. उदाहरणार्थ आय म्हणजे मी या अर्थाचा आय आणि EY म्हणजे डोळा या अर्थाचा जो शब्द आहे आय, यांचं सेम प्रोनाउन्सिएशन्स आहे बट देअर स्पेलिंग्स आर डिफरंट आणि म्हणून यांना आपण होमोफोन्स म्हणतो. सोबतच काही वेळा काही शब्दांचं स्पेलिंग सारखं असते मात्र त्यांचा अर्थ भिन्न असतो. म्हणजे स्पेलिंग्स आर सेम बट देअर मिनिंग्स आर डिफरंट. जे असे जे शब्द आहेत उदाहरणार्थ सेंटेन्स शब्द आहे, सेंटेन्स म्हणजे वाक्य होते आणि त्या स्पेलिंगचा सेंटेन्स म्हणजे शिक्षा करणे असा अर्थ होतो. तर असे किंवा बॅट शब्द आहे, BAT बॅट वटवाघूळ होते आणि त्यासोबतच BAT बॅट म्हणजे मुलांची खेळण्याची बॅट सुद्धा होते. तर असे जे सारखेच स्पेलिंग असणारे पण अर्थ भिन्न असणारे जे शब्द आहेत यांना होमोग्राफ्स म्हणतात. आता आपण फळ्यावर होमोनिम्स या घटकासंबंधी माहिती आपण पुढील पाहू. एक शब्द आपण याकडे आता लक्ष द्यायचं आहे. सर्वात पहिली जी जोडी आहे स्टेशनरी आणि स्टेशनरी, या जोडीमध्ये दोन शब्दांमध्ये स्पेलिंग मध्ये फरक दिसतो तुम्हाला की इथे ARY आहे,
इथे ARY आहे, इथे इथे काही निरनिराळं स्पेलिंग असणारे परंतु उच्चारण त्यांचं मिळतं जुळतं असणारे आणि अर्थात मात्र फरक असणारे काही शब्द म्हणजेच होमोनिम्स या ठिकाणी दिलेले आहेत. उदाहरणार्थ आता पहिलं स्टेशनरी आणि स्टेशनरी. पहिल्या स्टेशनरीमध्ये ARY तर दुसऱ्या स्टेशनरीमध्ये ERY. आपल्याला बऱ्याचदा समजत नाही की आपण जे मार्केटमध्ये जातो की स्टेशनरीच्या दुकानात चाललो तर नेमकं ARYचं स्टेशनरी आहे का ERYचं आहे. आम्ही फक्त स्टेशनरी स्टेशनरी म्हणत राहतो, पण हे स्टेशनरी पहिलं जे ARYचं आहे हे नॉट मुव्हिंग असा याचा मिनिंग आहे. याचा अर्थ असा आहे की समजा वाक्यामध्ये जर पाहायचं झालं तर द ट्रक विच वॉज स्टेशनरी फॉर द व्हाईल सडनली स्टार्टेड मुव्हिंग. दुसरं जे स्टेशनरी आहे की ERYचं, इथं विशेषतः ध्यानात ठेवा ज्या वाक्यामध्ये शॉप शब्द येतो, दुकान शब्द येतो, त्या ठिकाणी ERYचं स्टेशनरी आपल्याला भरायचं आहे. की समजा आय बॉट अ पेन फ्रॉम द नियरेस्ट स्टेशनरी शॉप. मी जवळच्या स्टेशनरी शॉप मधून पेन विकत घेतला. आता या दुसऱ्या ज्या स्टेशनरी आहे याचा अर्थ काय, जसा पहिल्याचा अर्थ नॉट मुव्हिंग आहे, तर हे जे दुसरं ERYचं स्टेशनरी आहे याचा अर्थ रायटिंग मटेरियल होतो, हे ध्यानात घ्या. नंतर पुढची जी जोडी आहे डेझर्ट DESERT आणि दुसरं सुद्धा DESERT डेझर्ट. या ठिकाणी पहिलं जे डेझर्ट आहे DESERT आणि दुसऱ्यामध्ये डबल एस आलेलं आहे, पहिल्यामध्ये एक एस आहे. तर पहिल्या डेझर्टचा अर्थ आहे टू लिव्ह म्हणजे सोडून जाणे, निघणे. की समजा ही डेझर्टेड हिज वाईफ अँड चिल्ड्रेन, तो त्याच्या बायको आणि मुलांना सोडून गेला. तर दुसरं जे डेझर्ट आहे याचा मिनिंग आहे स्वीट डिश म्हणजे गोड डिश. की नो स्वीट डिश वॉज सर्व आफ्टर द डिनर, की डिनर नंतर कुठलीही स्वीट डिश प्रोव्हाइड केल्या गेली नाही, असा या दुसऱ्या डेझर्टचा अर्थ आहे. नंतर डिसीज आणि डिसीज DECEASE डिसीज याचा मिनिंग आहे डेथ म्हणजे मृत्यू. की मेनी पीपल वेअर प्रेझेंट ऑन द ऑकेजन ऑफ हिज डिसीज. पहिलं डिसीज म्हणजे त्याच्या मृत्यूच्या प्रसंगी बरेच लोक उपस्थित होते. तर दुसरं जे डिसीज आहे म्हणजे आजार किंवा त्याला इंग्रजीमध्ये मॅलाडी MALADY असं म्हटलं जातं. जसं कोरोना इज अ डेंजरस डिसीज, कोरोना इज अ डेंजरस डिसीज. नंतर वीक आणि वीक. पहिलं जे वीक आहे WEEK वीक, हे आपल्या सर्वांना माहिती आहे की 7 days असा याचा अर्थ होतो, 7 दिवस. की देर आर 7 days इन अ वीक, आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. तर दुसरं जे वीक आहे WEAK वीक म्हणजे इंग्रजीमध्ये फिबल FEEBLE फिबल म्हणजे दुर्बल किंवा अशक्त. जसं ही इज वीक, तो अशक्त आहे. नंतर पहा हे अतिशय महत्वाचे 3 शब्द आहेत एमिनंट, इमिनंट, इमॅनंट. पहिलं जे इमिनंट आहे EMINENT. एमिनंट म्हणजे नावारूपाला आलेला, रिप्युटेड, डिस्टिंग्विश असा याचा अर्थ आहे इंग्रजीमध्ये. जसं ही इज अन एमिनंट टीचर, तो एक प्रसिद्ध शिक्षक आहे, नावारूपाला आलेला शिक्षक आहे, त्याचा नावलौकिक असणारा हा शिक्षक आहे. ही इज अन एमिनंट टीचर. दुसरं जे आहे इमिनंट म्हणजे इम्पेंडिंग. एमिनंट म्हणजे देर इज अन इमिनंट डेंजर ऑफ वॉर, की सतत युद्धाचा धोका असतो. देर इज अन इमिनंट डेंजर ऑफ वॉर. तर तिसरं जे आहे IMMANENT इमॅनंट, हा तिसरा शब्द आहे असा मिळत्या जुळत्या उच्चारणाचा. याचा मात्र अर्थ होतो इनहरंट, सतत. जसं होप इज इमॅनंट इन ह्युमन नेचर, की माणसाच्या स्वभावामध्ये आशा ही सतत तेवत असते. होप इज इमॅनंट इन ह्युमन नेचर. नंतर ज्युडिशियस. ज्युडिशियस म्हणजे हितकारक, योग्य, अचूक म्हणजे डिस्क्रीट इंग्रजीमध्ये. आणि ज्युडिशियस JUDICIOUS ज्युडिशियस म्हणजे डिस्क्रीट म्हणजेच योग्य, अनुरूप किंवा हितकारक. उदाहरणार्थ पीपल लव हिम फॉर हिज ज्युडिशियस व्ह्यूज.
दुसरा आहे ज्युडिशियल, हे न्यायालयाशी संबंधित आहे, रिलेटेड टू ज्युडिशियल प्रोसेस किंवा ज्युडिशियल सिस्टम. उदाहरणार्थ ज्युडिशियल इन्क्वायरी हॅज बीन ऑर्डर्ड इन द केस, त्या केसमध्ये ज्युडिशियल इन्क्वायरीचे आदेश देण्यात आलेला आहे. नंतर आहे हिस्टॉरिक आणि हिस्टॉरिकल. तर हिस्टॉरिक या शब्दाचा हिस्टरीशी काहीही संबंध नाही. हिस्टॉरिकचा अर्थ आहे नोटेबल, म्हणजेच नोंद घेण्यासारखं, की रमन्स इन्व्हेन्शन इज अ हिस्टॉरिक अचिव्हमेंट, किंवा इंडियाज विन इज अ हिस्टॉरिक अचिव्हमेंट, भारताचा विजय, इंडियाज विक्टरी इज अ हिस्टॉरिक अचिव्हमेंट, भारताचा जो विजय आहे हा एक ऐतिहासिक नोंद घेण्यासारखा आहे. ऐतिहासिक असा अर्थ होत नाही त्याचा, नोटेबल असा आहे. तर दुसरा हिस्टॉरिकल जो शब्द आहे, हिस्टॉरिकलचा अर्थ होतो की कनेक्टेड विथ हिस्टरी. इथं इतिहासाचा संबंध येतो, की जसं मी ऐतिहासिक कादंबरी वाचतो, आय रीड अ हिस्टॉरिकल नॉव्हेल. नेक्स्ट आहे, हे 3 शब्द आहेत, अडॉप्ट, अडेप्ट आणि अडॉप्ट. अत्यंत महत्वाचे हे 3 शब्द आहेत. सर्वात पहिला आहे अडॉप्ट, म्हणजे मेक सुटेबल फॉर, एखाद्या गोष्टीशी अनुकूलन साधणं. उदाहरणार्थ आपण कोरोना व्हायरस सोबत जगण्याचं अनुकूलन साधलं आहे. वी हॅव अडॉप्टेड लिव्हिंग विथ कोरोना व्हायरस. दुसरं जे आहे अडेप्ट आहे. अडेप्टचा अर्थ होतो कुशल किंवा स्किलफुल. उदाहरणार्थ सी इज अडेप्ट इन ड्रॉइंग. ADEPT, अडेप्ट म्हणजे कुशल, स्किलफुल. उदाहरणार्थ सी इज अडेप्ट इन ड्रॉइंग रांगोळी डिझाईन, ती रांगोळी काढण्यात कुशल आहे. किंवा ती तिच्या नवऱ्याचे कान भरण्यात कुशल आहे, की सी इज अडेप्ट इन पॉइझनिंग हर हजबंड्स इयर्स. नंतर आहे अडॉप्ट. अडॉप्ट याला आम्ही दत्तक घेणे म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याचा मिनिंग होतो टू टेक, म्हणजे घेणे, की मिस्टर पाटील हॅज अडॉप्टेड अ चाइल्ड, की श्री पाटलांनी मूल दत्तक घेतलं आहे. नंतर आहे अल्टार, अल्टर, अल्टरनेट आणि अल्टरनेटिव्ह. हे 4 शब्द आहेत. अतिशय काळजीपूर्वक ध्यान द्या, हा अतिशय परीक्षेशी निगडीत असा भाग आहे. अल्टार म्हणजे अ प्लेस फॉर सॅक्रिफाइस, ALTAR, अल्टार म्हणजे अ प्लेस फॉर सॅक्रिफाइस, त्याग करण्याची जागा. उदाहरणार्थ द मदर लेड हर डॉटर टू द अल्टार. दुसरा आहे ALTER, अल्टर म्हणजे टू चेंज, जसं ही गॉट हिज कोट अल्टर्ड. नंतर अल्टरनेट आहे. अल्टरनेटचा अर्थ काय होतो, की वन आफ्टर द अदर, जसं सी मीट्स मी ऑन अल्टरनेट डेज. नंतर आहे अल्टरनेटिव्ह, ALTERNATIV, अल्टरनेटिव्ह म्हणजे चॉईस, की देर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर हिम बट टू मॅरी हर, की त्याच्यासमोर तिच्याशी लग्न करण्यापेक्षा दुसरी कोणतीही चॉईस नाही. नंतर आहे अपोजिट आणि अपोजिट. दोन्ही शब्द आपल्याला सारखे वाटतात, परंतु पहिल्या शब्दामध्ये ए ने सुरुवात झालेली आहे, तर दुसऱ्या शब्दामध्ये ओ ने सुरुवात झालेली आहे. जसं पहिल्या APPOSITE चा अर्थ होतो एक्झॅक्ट सुटेबल. आपण त्याचा अर्थ विरुद्ध घेऊ शकतो, पण तसा त्याचा अर्थ नाही, उलट एक्झॅक्ट सुटेबल असा त्याचा मिनिंग होतो, की जसं द ऑफिसर मेड अन अपोजिट रिमार्क, की अगदी सुटेबल असा रिमार्क त्या अधिकाऱ्यानं दिला. नंतर दुसरं जे आहे अपोजिट म्हणजे कॉन्ट्ररी, जसं द डॉग स्वॅम इन द अपोजिट डायरेक्शन, कुत्रा प्रवाहाच्या किंवा कुत्रा हा विरुद्ध दिशेने पोहला, इन द अपोजिट डायरेक्शन. नंतर आहे ऑडिबल आणि ऑडिटोरी. तर ऑडिबलचा अर्थ आहे की एबल टू बी हर्ड, ऐकण्याला योग्य, की जसं त्याचं जे भाषण होतं ते जवळपास ऐकल्या गेलंच नाही असं जर आपल्याला म्हणायचं, तर हीच स्पीच वाज हार्डली ऑडिबल असं वाक्य इंग्रजीमध्ये होतं. तर दुसरं जे आहे ऑडिटरी, ऑडिटरीचा अर्थ आहे की ऐकण्याचं जे इंद्रिय आहे त्याच्याशी संबंधित,
पर्टेनिंग टू द सेन्स ऑफ हिअरिंग, की उदाहरणार्थ की सिन्स ही हॅड ऑडिटरी डिफेक्ट ही वॉज रिक्वायर्ड हिज इयर ऑपरेशन, की कानाचा दोष असल्यामुळे त्याला कानाच्या ऑपरेशनची गरज होती. नंतरची जी जोडी आहे अटेन्युएट, ATTENUATE, अटेन्युएट याचा अर्थ आहे रिड्यूस, की हिज गिल्ट कॅन नॉट बी अटेन्युएटेड, त्याचा अपराध हा कमी आखला जाऊ शकत नाही, कमी समज त्याला अपराधाला कमी केला जाऊ शकत नाही. तर दुसरं एक्सटिन्युएट याचा अर्थ आहे लेसन बाय एक्सक्यूज, की जर एखाद्याने क्षमा मागितली असेल तर त्याला माफ करण्यासारखं, म्हणजे एक्सटिन्युएट. की समजा आता ही स्टोल मनी, त्यानं पैसे चोरले, बट देअर आर एक्सटेन्युएटिंग सर्कमस्टेन्सेस, पण माफ करण्यासारखी परिस्थिती आहे. तर अपॅथी म्हणजे वांट ऑफ फिलिंग आणि अँटीपॅथी म्हणजे डिसलाईक, म्हणजे पुढची जी जोडी आहे अपॅथी आणि अँटीपॅथी, अतिशय महत्वाची जोडी आहे परीक्षेच्या दृष्टीने. अपॅथी म्हणजे वांट ऑफ फिलिंग, भावना विभोर होणे, भावनेत बुडणे असा त्याचा अर्थ होतो अपॅथीचा. की आफ्टर फेल्युअर इन लव्ह ही वॉज संक इन अपॅथी, की प्रेमात अपयश आल्यानंतर तो भावनांमध्ये बुडून गेला. नंतर अँटीपॅथी म्हणजे डिसलाईक, नाराजी दर्शवणे, नाराजी, की जसं सी शोड ग्रेट अँटीपॅथी टू हर बॉयफ्रेंड्स बिहेवियर, की तिनं तिच्या बॉयफ्रेंडच्या वर्तणुकीविषयी खूप नाराजी दाखवली. नंतर आहे बर्थ आणि बर्थ. तर बर्थ जे आहे पहिलं, याचा अर्थ आहे अ स्लीपिंग प्लेस, म्हणजे गाड्यांमध्ये झोपण्याच्या ज्या जागा दिल्या जातात त्याला बर्थ म्हणतात. की ही गॉट 5 बर्थ्स फॉर दिल्ली, दिल्ली करता त्याला 5 बर्थ्स म्हणजे झोपण्याच्या जागा आरक्षित मिळाल्या जर म्हणायचं असेल तर ही गॉट 5 बर्थ्स रिझर्व फॉर दिल्ली, दिल्लीसाठी त्याला 5 बर्थ्स मिळाले. तर दुसरं जे बर्थ आहे म्हणजे जन्म किंवा बिंग बोर्न, BIRTH याचा अर्थ आहे बिंग बोर्न, की चाइल्ड इज रिक्वायर्ड टू एनरोल इट्स नेम, इट्स बर्थ सर्टिफिकेट, किंवा अ बर्थ सर्टिफिकेट इज रिक्वायर्ड फॉर अ चाइल्ड टू एनरोल नेम इन अ स्कूल, शाळेमध्ये नाव दाखल करण्यासाठी बर्थ सर्टिफिकेटची आवश्यकता असते. त्यानंतर पुढे पहा कंटिन्युअल आणि कंटिन्युअस, यातला फरक आपल्याला समजत नाही, दोन्ही शब्द आपल्याला सारखेच वाटतात. पण कंटिन्युअल म्हणजे फ्रिक्वेंट, फ्रिक्वेंट वारंवार, सारखं नाही, वारंवार असा त्या कंटिन्युअलचा अर्थ होतो. म्हणजे फ्रिक्वेंट, की आय एम टायर्ड युअर कंटिन्युअल क्वारलिंग, की तुझ्या सततच्या भांडणाने मी आता कंटाळलो आहे. तर दुसरं कंटिन्युअस याचा अर्थ आहे सारखं, याचा मात्र अर्थ होतो सारखं, सतत, विदाउट ब्रेक, कुठल्याही ब्रेकच्या शिवाय. की देअर वॉज कंटिन्युअस नॉईज इन द क्लास ड्युरिंग द इंटरवल, की मधल्या सुट्टीमध्ये म्हणा किंवा कोणत्याही सुट्टीमध्ये मुलांचा सतत गोंगाट सुरू होता. नंतर आहे कॉम्प्रिहेन्सिबल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह, अतिशय महत्वाची जोडी आहे पुन्हा. कॉम्प्रिहेन्सिबल म्हणजे एबल टू बी अंडरस्टूड, की समजण्याला योग्य असणं, की जसं माय टीचिंग इज कॉम्प्रिहेन्सिबल, माझं शिकवणं हे समजण्यासारखं असते, कॉम्प्रिहेन्सिबल असते. माय टीचिंग इज कॉम्प्रिहेन्सिबल. तर कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे इन्क्लुडिंग एव्हरीथिंग इन डिटेल, म्हणजे ज्यामध्ये डिटेल असा काही समावेश आहे, संपूर्ण समावेश आहे, किंवा मराठीमध्ये त्याला सर्वंकष असं म्हटलं जातं. की टीचर शुड गिव्ह एम्फॅसिस ऑन हिज कॉम्प्रिहेन्सिव्ह टीचिंग, शिक्षकानं त्याच्या सर्वंकष शिक्षणावर, शिकवण्यावर भर दिला पाहिजे. नंतर आहे कॉम्प्लिमेंट आणि कॉम्प्लिमेंट. पहिलं जे कॉम्प्लिमेंट आहे यामध्ये ई आलेलं आहे, दुसरं जे आहे यामध्ये आय आलेलं आहे. तर पहिलं जे कॉम्प्लिमेंट आहे याचा अर्थ होतो की दॅट विच कम्प्लीट समथिंग, की जे काहीतरी जी बाब आहे ती पूर्ण करते. की समजा आता युअर शर्ट कॉम्प्लिमेंट्स युअर ड्रेस परफेक्टली, तुझ्या शर्टामुळे तुझा जो ड्रेस आहे हा भरून निघाला, म्हणजे परफेक्टली भरून निघाला, किंवा चांगला तो ड्रेस बसला आहे तुझ्या शर्टामुळे. तर कॉम्प्लिमेंट जे आहे
हे कॉम्प्लिमेंट जे आयचं कॉम्प्लिमेंट आहे याचा अर्थ होतो एक्सप्रेशन ऑफ रिगार्ड. म्हणजे हे जे तुम्ही शुभेच्छा वगैरे देता ते हे दुसरं कॉम्प्लिमेंट आहे आयचं. जसं माय कॉम्प्लिमेंट्स टू युअर पॅरेंट्स, तुझ्या वडिलांना माझ्या शुभेच्छा. नंतर आहे ऑर्डिनन्स आणि ऑर्डनन्स. हे अतिशय महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. ऑर्डिनन्स पहा काय आहे. ऑर्डिनन्स म्हणजे अ रूल, नियम, कायदा किंवा विधेयक असा त्याचा अर्थ होतो की आणि विशेषतः ज्या वाक्यामध्ये गव्हर्नमेंट शब्द येतो त्या ठिकाणी ऑर्डिनन्स या शब्दाचा वापर होतो. तर फॅक्टरी ज्या वाक्यामध्ये शब्द दिसतो त्या ठिकाणी ऑर्डनन्स या शब्दाचा यूज होतो. जसं या ठिकाणी ऑर्डिनन्स पहा की द गव्हर्नमेंट हॅज पास्ड अन ऑर्डिनन्स ऑफ द सर्वंट्स रिटायरमेंट. नंतर ऑर्डनन्स आहे. ऑर्डनन्स की देअर इज अन ऑर्डनन्स फॅक्टरी इन कानपूर. कानपूरमध्ये तोफ खाण्याची फॅक्टरी आहे. नंतर आहे वेस्ट आणि वेस्ट. तर हे जे वेस्ट आहे, वेस्ट म्हणजे वाया घालवणे असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. इंग्रजीमध्ये त्याला पुन्हा समानार्थी स्क्वॅन्डर असा शब्द आहे. तर दुसरं जे वेस्ट आहे WAIST, वेस्ट म्हणजे आपला मिडल पार्ट, त्याला वेस्ट म्हणतात. जसं डोंट वेस्ट युअर टाइम, हे पहिल्याचा वाक्याचा उपयोग, तुमचा वेळ वाया घालवू नका. तर दुसरं जे वेस्ट आहे की हिज वेस्ट इज स्लेंडर, त्याची जी कंबर आहे किंवा वेस्ट आहे ही स्लेंडर आहे. नंतर गोल आणि गौल, तिथेच ही जोडी आहे. GOAL, गोल म्हणजे ध्येय होते. इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ एंड होतो की माय गोल इज टू बी अ पॉप्युलर टीचर ऑफ इंग्लिश. तर GAOL हे जे आहे या गौलचा अर्थ आहे जेल, की द जज सेंट हिम टू गौल, म्हणजे जजने त्याला जेलमध्ये पाठवलं. तर शेवटची जी जोडी या ठिकाणी लिहिलेली होर्ड आणि होर्ड. इथे पहिलं जे HOARD आहे याचा अर्थ आहे स्टोर अप म्हणजे साठा करणं, की द शॉपकीपर वॉज अरेस्टेड फॉर होर्डिंग द थिंग्स, की त्या दुकानदाराला त्याने काही वस्तूंचा साठा केल्यामुळं अटक केल्या गेली. तर दुसरं जे होर्ड आहे HORD याचा अर्थ होतो क्राऊड म्हणजे गर्दी, घोळका, की अ होर्ड ऑफ चिल्ड्रेन इज रनिंग अराउंड द बिल्डिंग, की मुलांचा एक घोळका इमारतीच्या अवतीभोवती फिरत आहे. अशा पद्धतीनं हे होमोनिम्स हे शब्द आहेत. यांकडे चांगलं लक्ष द्यायचं आहे. एकदा जर नाही समजलं तर दोनदा आवर्जून व्हिडिओ पहा. आणि आपले इंग्रजीमध्ये शब्द एनरिच करण्यामधलं पहिलं पाऊल आपल्याला उचलायचं आहे. हे थोडेसे टफ शब्द आहेत परंतु परीक्षेमध्ये विचारले जातात. आणि तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं शुभेच्छा देतो. सर्वांनी मास्क परिधान करावे, हात स्वच्छ धुवायचे आहेत आणि आवश्यकता नसेल तर घरीच थांबायचं आहे. मी मास्क काढून ठेवलेला आहे पण एकटाच असल्यामुळं आणि आवाज हा स्पष्ट यावा या हेतून मी मास्क बाजूनच ठेवलेला आहे. आपण मास्कचा वापर सतत करायचा आहे आणि कोरोनाला दूर ठेवायचा आहे. धन्यवाद.